तिघांना एकाच गाडीत बसून, हा एकाच गाडी. आता अलीकडे बघता टीव्हीवर तुम्ही, कुठल्याही रस्त्याचं उद्घाटन तिघ एका गाडीत बसून, जे उद्घाटन केल्यावर एकाच गाडीत बसून जातात. तर कुठं जातात मला माहिती नाही. आणि म्हणून याला अतिशय गांभीर्यानं, खरं म्हणजे माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे की आता जिथं शासनाचा अधिकारी मोजणीला येईल, शेतकऱ्याच्या अगोदर तुम्ही त्याच्या बांधावर उभं असलेलं मला दिसलं पाहिजे. हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे प्रत्येकाने. तरच शेतकऱ्याला आपण वाचवू शकतो. कायदेशीर लढाई लढावी लागेल. आवश्यकता पडल्यास ॲडव्होकेट किरण जाधव तुमची वकिली ते करतील. फी घेणार नाहीत ते. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत न्यायालयामध्ये जायला हवं होतं. गेलेत का नाही मला माहिती नाही. कृती समिती, म्हणजे हे सगळं तुम्हाला करावं लागेल, म्हणजे आपल्याला करावं लागेल. न्यायालयामध्ये सुद्धा एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करावं लागेल, कॅवेट दाखल करावं लागेल. हा सुद्धा लढा आपल्याला उभा करावा लागेल. कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं शक्तीपीठ महामार्ग रद्द, पण ऐकलं. पण विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्दचा निर्णय रद्द केला. आणि म्हणून आज या सभेच्या निमित्तानं आपल्याला हा ठराव करावा लागेल की लातूर जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याचं शेत हे शक्तीपीठ महामार्गामध्ये भूसंपादन होणार नाही. ते तुम्हाला गावातून सुरू करावं लागेल. नाही 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 असं तेवढं सोडा, पण त्याच्या आजूबाजूला जे आहे ते बाहेर काढा. ज्यांनी ना हरकत दिली आहे त्यालाही जाऊन भेटावं लागेल, त्याला सांगावं लागेल. आणि आता त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी आता ना हरकत दिलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या घराच्या भेटी सुरू करा. एक मोहीम हाती घ्या की शेतकऱ्याच्या हितासाठी 1,500 शेतकरी एकीकडं आणि 15 शेतकरी एकीकडं. त्यामुळे त्या 15 शेतकऱ्यांना सुद्धा आपण एक गुलाबाचं फूल, एक प्रेमाचं पत्र, आणि मग त्यांनी सरकारला हे सांगायचं की आम्ही एकंदरीत या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भावनेशी एकरूप आहोत आणि या जी आम्ही संमती दिलेली आहे ती आम्ही परत घेत आहोत. आणि मग जनतेलाही कळू द्या सरकार बरोबर कोण आहे आणि जनतेबरोबर कोण आहे. हे मला आवर्जून इथं आपल्या पुढे मांडावंच.
खरं म्हणजे हा संघर्ष आता सुरू झालेला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत हा संघर्ष सुरू राहणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये हा संघर्ष वेळ प्रसंगी अधिक तीव्र करण्याची आवश्यकता असल्यास तो अधिक तीव्र करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. हे मला मुद्दामून या ठिकाणी मांडावंसं वाटतं.